मस्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी आता नवीन चॅनल काढलेला आहे, तर आता बांगडे घेतलेले आहेत मी आज भाजी करण्यासाठी आणि कोळंबी घेतलेली आहे। तर ते आता निवडून त्याला मी आता मसाला लावणार आहे। तर आलं, लसूण, लाल तिखट आणि कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू सगळं वाटून आणि मी तो लावणार आहे मसाला। हे बघा ते कोळंबी कशी निवडायची दाखवत आहे। तर कोळंबीलाही मी तो मसाला लावून ठेवणार आहे आणि बांगड्यांनाही। त्याच्यानंतर मग भाजीला मग मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, नेहमीचा आपला मसाला, कांदा, खोबरं, आलं, जिरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं मी भाजून घेतले आणि एक टोमॅटो घातलेला आहे। हे बघा हे वाटण मी आता त्या बांगड्यांना आणि यांना लावणार आहे। मी ते कोळंबीला मॅरिनेट करायला ठेवलेले आहे ते आता। तर मी ह्या मसाल्यामध्ये टोमॅटो घेतलेला आहे। हे बघा मी आता ते बांगड्यांना तो जो लावलेला मसाला आहे तो सांगितला काय काय घेतलेला आहे ते। तर हिरवी मिरची टाकतात, मी ती एकच घेतलेली आहे, पण मी लाल तिखट टाकलं त्यामुळे त्याचा लाल कलर आलेला आहे। तर छान आहे त्याचं बघा। मी आता भाजी पण त्या मसाल्याचीच करणार आहे। सुकं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलं तरी चालतं किंवा दोन्ही। मी एक वाटी घेतलेली, 2 कांदे, एक टोमॅटो आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ते वाटण केलेलं आहे। हे बघा भाजी झालेली आहे आपली रेडी। मी याची केलेली आहे ती कोळंबी आणि मच्छी फ्राय केलेली आहे, बांगडे घेतलेले आहे। तर नक्की लाईक शेअर करा। माझा हे हँग झालेला आहे म्हणून मी आता नवीन काढलेलं चॅनलचं नाव आहे मस्त मराठी। तर बोला हे करायला विसरू नका, नक्की बेल आयकॉनचं बटन दाबा। लाईक शेअर सबस्क्राईब करा। आईचं चॅनल हॅक झालेलं म्हणून प्लीज आमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढवा आणि आम्हाला हॅपीनेस द्या। थँक्यू। चला मग बघायचं आठ पूर्ण झालेलं आहे आपलं। तर आता त्याचा स्वाद कसा येते माझे नात खाऊन मला सांगणार आहे। नक्की या। हे बघा कढी